आपल्याला बनवायचा आहे वडापाव. सगळं अद्रक, लसूण, मिरच्या, कढीपत्ता आहे, सांबार आहे आणि इकडं आलू उकडून घेतले आपण. आपण हे बारीक करून घेऊ वाटण. सगळं एकखट्टी वाटण करून घेऊ. काही पाणी टाकायचं नाही आपल्याला. आता आपण तेल टाकून घेऊ. फोडणी करण्यासाठी आपण जिरं टाकून घेऊ. पत्ता सोडून घ्यायचा. हळदी आपण मिक्सरहून ते बी टाकून घेऊ आपण याच्यात. थोडासा कलर बदलू द्यायचा याचा. थोडासा मसाला ॲड करू आपण. थोडासा मसाला ॲड करू. हळद, चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण. मस्त कलर आलेला आहे. आता याच्यात बटाटे ठेचून टाकू. आता सगळं एक करून घेऊ आपण मस्त बारीक. कोथिंबीर टाकून घेऊ. डबल मिक्स करून घेऊ आपण. याच्यात वडापावमध्ये आणखीन काय काय असतं ते मला कमेंट करून सांगा. झाली आता आपली वडापावची चटणी. आता आपण बेसन भिजवून घेऊ. बेसन याला थोडंसं बेसन लागतं, जास्त बेसन लागत नाही. आता याच्यात मीठ आणि ओवा टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं आणि ओवा, थोडासा सोडा बी टाकून घ्यायचा. आपण थोडं थोडं करून भिजवून घेऊ. जास्त पातळ नाही करायचं, घट्टसर असू द्यायचं. असं भिजवायचं, जास्त पातळ नाही करायचं, त्याला लागलं पाहिजे. मस्त चटणी थंडी करायला ठेवू आपण. मग त्याचे छान लहान लहान गोळे करून तळून घेऊ बेसन लावून. तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि इकडे मी असे गोळे करून घेतले. असं करताना याच्यात चापट करून घ्यायचा थोडा गोळा. आता याच्यात काढून आपण सोडून देऊ. तर पलटी मारून घेऊ आपण. वडी तयार. वड्या तयार. आता आपण पाव कट करून याच्यात भरू. टाकून घेतलं मी लादी. आता याच्यात वडे हे असं भरायचं. इकडं करणार करवण. आपला पाव वडा तयार.